श्री स्वामी समर्थ. संक्रांत व एकादशी एकत्र या चुका टाळा, अन्यथा उपवासाचे फळ मिळणार नाही. नमस्कार भाविक मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. यंदाचा काळ अतिशय विलक्षण आहे, कारण एका बाजूला मांगल्याचा सण मकर संक्रांत आहे आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत पवित्र अशी एकादशी. हे दोन मोठे योग एकत्र येणे ही साधी गोष्ट नाही. पण सावधान, बहुतेक लोक उत्साहाच्या भारात अशा काही चुका करतात ज्यांच्यामुळे एकादशीच्या उपवासाचे फळ तर मिळतच नाही, उलट संक्रांतीचा दोष मागे लागतो. तुम्हाला माहीत आहे का, एक छोटीशी चूक तुमच्या घरातील बरकत रोखू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 चुकांबद्दल सांगणार आहे ज्या तुम्ही चुकूनही करू नका. आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक असा गुप्त उपाय सांगणार आहे जो संक्रांतीच्या दिवशी केल्यास वर्षभर तुमच्या घरात धान्याची आणि धनाची कमतरता भासणार नाही. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक असतं. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला भगवंताचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल याची मला खात्री आहे. मित्रांनो, संक्रांत म्हणजे सूर्याचे उत्तरायण. ऊर्जेचा स्रोत बदलण्याचा काळ आणि एकादशी म्हणजे विष्णूची प्रिय तिथी. जेव्हा हे 2 दिवस जवळ येतात किंवा एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा खूप वेगळी असते. अनेक स्त्रिया विचारतात, ताई संक्रांतीला तर आम्ही तिळगुळ खातो, मग एकादशीचा उपवास कसा करायचा? किंवा संक्रांतीला हळदी कुंकू असतं, मग त्या दिवशी काय नियम पाळावेत? इथेच खरी मेघ आहे. जर तुम्ही चुकूनही त्या एका गोष्टीचे सेवन केले तर तुमच्या 7 पिढ्यांचे पुण्य क्षीण होऊ शकते. ते काय आहे जाणून घेऊया थोड्याच वेळात. संक्रांतीला आपण तिळगुळ आणि गुळाचे पदार्थ करतो, पण जर त्या दिवशी एकादशी असेल तर लक्षात ठेवा, एकादशीला अन्न धान्य वर्ज्य असते. अनेक जण तिळगुळाचा पोळ्या किंवा खिचडी खातात, पण एकादशीला तांदूळ किंवा इतर धान्य खाणे म्हणजे पाप भक्षण करण्यासारखे आहे. मग तिळगुळ कसे खायचे याचे उत्तर मी उपायांमध्ये देईल. दुसरी चूक, रागावर नियंत्रण असणे. हा दिवस दानाचा आहे. जर तुम्ही दान करत असाल पण मनात कोणाबद्दल राग किंवा तोंडात शिवीगाळ असेल तर तुमच्या दानाचे फळ शून्य समान होते. या दिवशी घरातील स्त्रीने चिडचिड केली तर लक्ष्मी घरातून पाठ फिरवते. तिसरी चूक, तुळशीची पाने तोडणे. संक्रांतीला आपण पूजा करतो, पण एकादशीला तुळशीची पाने तोडणे महापाप मानले जाते. पूजेसाठी पाने आदल्या दिवशीच तोडून ठेवा. 4. काळ्या रंगाचा वापर आणि सुतक. संक्रांतीला काळे कपडे घालण्याची प्रथा आहे, पण एकादशी हा सात्विकतेचा सण आहे. जर तुम्ही उपवास करत असाल तर गडद काळे कपडे टाळून पिवळे किंवा केसरी वस्त्र परिधान करणे अधिक लाभदायक ठरते. 5. ब्रह्मचर्याचे पालन न करणे. या मोठ्या योगाच्या दिवशी ब्रह्मचर्य पालन केलेच पाहिजे, अन्यथा फळ भेटत नाही. सुवर्ण काळ उपाय. संक्रांतीच्या दिवशी एकादशी असेल तर सूर्याला अर्घ्य देताना पाण्यात थोडे काळे तीळ टाका आणि ओम सूर्याय नमः सोबत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे पितृदोष आणि ग्रहदोष दोन्ही शांत होतात. तीळ दान. जरी तुम्ही उपवासामुळे तीळ खाऊ शकत नसाल तरी या दिवशी ब्राह्मणाला किंवा गरजूला तीळ आणि गूळ दान केल्यास अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. तुळशी समोर दिवा. संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा
आणि त्यात 1 चिमूट हळद टाका. यामुळे घरातील आर्थिक संकट कायमचे दूर होतील. विष्णूला पिवळी फळे अर्पण करा. नैवेद्यात धान्य नसावे तर केवळ फळे आणि दूध असावे. व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक गोष्टीबद्दल बोलले होते जी तुमची वर्षभराची लक्ष्मी रोखू शकते. ती गोष्ट म्हणजे या दिवशी कोणालाही रिकाम्या हाताने परत न पाठवणे. संक्रांतीच्या दिवशी जर कोणी तुमच्या दारावर आले, मग तो भिकारी असो या नातेवाईक किंवा काहीतरी दिल्याशिवाय पाठवू नका. विशेषतः एकादशीच्या दिवशी दान दिल्याने तुमच्या घरात अन्नाचे साठे कधीच संपणार नाहीत. तर मित्रांनो, संक्रांत आणि एकादशीचा हा दुर्मिळ योग आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, शास्त्र पाळल्याने आयुष्य चांगलं होतं. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा विनंती, जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला नवीन माहिती शोधायला प्रेरणा मिळते. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करो. श्री स्वामी समर्थ.